नमस्कार मित्रांनो, आज आपण नोबेल पुरस्कार 2025च्या विजेत्यांची माहिती घेणार आहोत. हे विषय MPSC परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. नोबेल पुरस्काराचा विचार करता 1900 पासून हा पुरस्कार चालू झाला आहे. हा पुरस्कार विविध 6 क्षेत्रामध्ये दिला जातो. त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीर व विषयक शास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये हा पुरस्कार प्रदान केला जातो. तसेच आपण जर 1900 पासून ते 2025 पर्यंत याचा विचार केला तर 633 वेळा 1026 व्यक्ती आणि काही संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. काहींना एकापेक्षा जास्त वेळा नोबेल पारितोषिक मिळाल्याने आत्तापर्यंत एकूण 990 व्यक्ती व 28 संस्था ज्यांना हा पुरस्कार प्रदान झालेला आहे. चला तर मग आज आपण पाहूया 2025 मध्ये कोणत्या विजेत्यांना हा पुरस्कार मिळाला आणि त्यांना कोणत्या कार्यासाठी हा पुरस्कार मिळाला. 2025चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जॉन क्लार्क, मिशेल एच डेवोरेट आणि जॉन एम मार्टिनीस या तिघांना संयुक्तपणे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि एनर्जी क्वांटनायझेशनच्या शोधासाठी हा पुरस्कार देण्यात आला. अर्थात हे सर्किट्स आणि क्वांटम प्रभाव हे भविष्यातील क्वांटम संगणक, क्वांटम तंत्रज्ञान अशा क्षेत्रांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. 2025चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा पुरस्कार सुसुम किटागावा, रिचर्ड रॉबर्टसन, ओमर एम यागी या तिघांना धातू सेंद्रिय चौकटीच्या विकासासाठी प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजेच मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्सच्या विकासाबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला आहे, ज्याने धातू आणि सेंद्रिय रेणूच्या संयोजनातून तयार होणारी संरचना जी वायू साठवू शकते, प्रदूषक पदार्थ पकडू शकते आणि इतर कोणतेही जसे की प्रयोगशाळा, औद्योगिक त्याचा उपयोग होऊ शकतो या कार्यासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2025चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा मेरी ई ब्रुंको, फ्रेड रॅमडेल, शिमोन सागागुची या तिघांना परिधीय रोगप्रतिकारक सहनशीलतेबद्दलच्या त्यांच्या शोधासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. यालाच आपण पेरिफेरियल इम्यून टॉलरन्स म्हणजेच प्रतिरक्षा प्रणालीमध्ये स्वतःच्या शरीराच्या पेशीवर होणारे आक्रमण टाळणे याबाबत त्यांचा महत्त्वपूर्ण शोध आहे. साहित्याचा नोबेल पुरस्कार 2025 हा पुरस्कार लाजलो क्रासाहोर्काई त्यांच्या आकर्षक आणि दूरदृष्टी कलाकृतीसाठी, जे सर्वनाशाच्या दहशतीमध्ये सुद्धा त्यांनी कलेच्या सामर्थ्याची पुष्टी करतात. साहित्य सध्याच्या सामाजिक वैचारिक संकटाच्या काळात देखील त्यांनी कला व विचार याबद्दल आशावादी संदेश त्यांच्या साहित्यातून दिला जातो, म्हणून त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 2025चा नोबेल शांतता पुरस्कार हा मारिया कोरेना मचाडो यांना प्रदान करण्यात आलेला आहे. व्हेनेझुएला येथील लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकुमशाहीतून लोकशाहीकडे न्याय आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्याच्या त्यांच्या संघर्षाला सलाम करत त्यांना शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे. देशामध्ये असलेल्या अत्यंत कठीण सामाजिक राजकीय परिस्थितीमध्ये त्यांनी नागरी हक्क आणि लोकशाही यासाठी जे कार्य केले आहे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 2025चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा पुरस्कार जोएल मोकिर यांना नवोपक्रम चालित आर्थिक वाढीचे स्पष्टीकरण दिल्याबद्दल, तसेच फिलिप ऑगियन आणि पीटर हॅविट यांना तांत्रिक प्रगतीद्वारे शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेल्या पूर्व आवश्यकता ओळखल्याबद्दल हा पुरस्कार दिलेला आहे. ह्या तिघांना कंबाईनरित्या सर्जनशील विनाशाद्वारे शाश्वत विकासाच्या सिद्धांतासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हे होते नोबेल पुरस्कार 2025च्या विजेत्यांचे महत्त्वपूर्ण मुद्दे. हे पाहून आपल्याला समजते की विज्ञान, अर्थशास्त्र, कला आणि लोकशाही या सर्व क्षेत्रामध्ये किती विविध विषयावर काम होत आहे. या माहितीचा अभ्यास करून तुम्ही MPSC परीक्षेसाठी उत्तम तयारी करू शकता. तसेच तुम्हाला सह्याद्री MPSCच्या परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.